श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? निश्चित मजेत असाल. असेच मजेत राहा. जी स्त्री तिच्या सेंदूरमध्ये ही वस्तू मिसळते तिचा पती दीर्घायुष्य आणि धनवान श्रीमंत बनतो. अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. माहिती खूप महत्त्वाची आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जी स्त्री सिंदुराच्या डब्बीमध्ये ही एक वस्तू ठेवते तिचा पती धनवान बनतो. अशा स्त्रियांना अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. माता लक्ष्मी अशा स्त्रियांवरती नेहमीच प्रसन्न आणि खुश असते. त्यांना भरभरून आशीर्वाद देते. कारण ही वस्तू माता लक्ष्मीच्या खूप आवडीची आणि प्रिय अशी आहे. प्रत्येक स्त्रीने अशी वस्तू आपल्या सिंदुराच्या डब्बीमध्ये ठेवावी, ज्यामुळे तिच्या पतीचं भाग्य उजळतं आणि तिला देखील उत्तम पती सौख्य प्राप्त होते. अखंड सौभाग्यवतीचा वर तिला प्राप्त होतो. तिच्या पतीला प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी माता लक्ष्मी शक्ती देते आणि तिच्या पतीला प्रत्येक कार्यात विजय प्राप्त होतो. नशिबात सोन्यासारखे दिवस येतात. घरामध्ये आनंदाला उधाण येते. कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. अन्न, धान्य, कपडे, लत्ता, दागिने सर्व काही भरपूर प्रमाणात उपलब्ध होते. कारण पैसे येण्याचे नवीन नवीन स्रोत उपलब्ध होत असतात. प्रत्येक विवाहित मुलगी आणि स्त्रीने सिंदूर परिधान केलेला असतो. मंदिरात किंवा घरी पूजा करताना सिंदूर अवश्य लावावा. सिंदूर लावताना तो भांगातून बदामाच्या आकाराचे लाल शुभ चिन्ह बनवावे. हे शास्त्रानुसार अत्यंत शुभ चिन्ह मानले जाते. मांगल्याचे चिन्ह म्हणजेच आनंद, समृद्धी, चांगले आरोग्य आणि चांगले भाग्य हे सर्व एक शुभ परंपरा म्हणून अत्यंत काटेकोरपणे पाळले जाते. प्रत्येकजण या परंपरेचे पालन करतो. हिंदू धर्मामध्ये सिंदूर लावण्याचे बरेच नियम आहेत आणि या नियमांचे पालन केल्याने त्या स्त्रीला उत्तम पती प्राप्त होतो. तिच्या पतीला देखील आयुष्यामध्ये कोणत्याही संकटाचा सामना करावा लागत नाही. संकट जरी समोर आले तरी त्याचे निवारण स्वतः माता लक्ष्मी करत असते. म्हणून स्त्रीने सिंदूर लावताना या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. शास्त्रामध्ये सिंदूर लावताना कोणते नियम पाळायचे याबद्दल खूप माहिती सांगितलेली आहे. सिंदूर लावण्याचे खूप सुंदर असे नियम शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. प्रत्येक सौभाग्यवतीला सिंदूर लावलाच पाहिजे, तो अनिवार्यच आहे. प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीने सिंदूर अवश्य लावावा. सिंदूराचा खूपच सुंदर असा महिमा शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. लग्न आणि विवाह सोहळा यामधील या विधीमधील एक सर्वात महत्त्वाचा, खास आणि प्रत्येक मुलीच्या जवळचा विधी म्हणजे वधूच्या भांग्यात कुंकू भरणे. विवाहित असल्याचा हा सर्वात मोठा पुरावा म्हणजे भांगात लावले जाणारे कुंकू. भारतात सौभाग्यवतीचे लक्षण म्हणून कुंकवाकडे पाहिले जाते. हिंदू धर्मात लग्नामध्ये आणि लग्नानंतर महिला त्यांच्या भांगात कुंकू लावतात. हे कुंकू लावण्याची परंपरा फार जुनी आहे. काही तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार महाभारतात आणि रामायणातही भांगात कुंकू लावण्याचा उल्लेख केलेला आढळतो. माता पार्वती देखील सिंदूर लावत असे. वधूच्या भांगेत कुंकू, सिंदूर लावतात. त्या दिवसानंतर प्रत्येक स्त्री लग्नानंतर कायमच सिंदूर लावताना दिसून येते. भांगामध्ये कुंकू भरण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. जोपर्यंत एखाद्या महिलेचा पती हयात आहे तोपर्यंत ती महिला आपल्या भांगामध्ये कुंकू भरते. जी महिला दररोज आपल्या भांगामध्ये सिंदूर किंवा कुंकू भरते तिच्या पतीला देखील उत्तम आयुष्य मिळते, निरोगी आयुष्य मिळते. तो दीर्घायुष्य होतो आणि त्याला प्रत्येक कार्यात विजय प्राप्त होतो. एक पतिव्रता स्त्री जर तिच्या पतीसाठी शुभ आशीर्वाद माता लक्ष्मीकडे मागत असेल तर माता लक्ष्मी तिची प्रत्येक इच्छा निश्चितच पूर्ण करते आणि तिला सर्वत्र विजय मिळवण्याचा आशीर्वाद देते. शास्त्रामध्ये लाल रंगाला शुभ मानले गेलेले आहे. हे तुमच्या सुखी वैवाहिक जीवनाचे प्रतीक आहे. असे म्हटले जाते की भांगामध्ये भरण्यात आलेले कुंकू महिलांकरिता सकारात्मकता वाढवते. या कुंकवामुळे नकारात्मक शक्तींचा नाश होतो. सोबतच यामुळे महिलांच्या आरोग्यविषयक अनेक समस्याही दूर होतात.
एके दिवशी माता सीता शृंगार करत असताना त्यांच्या भांगेत कुंकू भरत होत्या. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या हनुमानाने त्यांना विचारले, माते, तू भांगेत सिंदूर का लावत आहेस? त्यावर सीता माता म्हणाल्या, भांगेत कुंकू लावल्यामुळे माझे आणि भगवान श्रीरामांचे नाते अधिकच दृढ होईल आणि श्रीरामांना दीर्घायुष्य लाभेल. हे ऐकून हनुमान महाराजांनी विचार केला की जर फक्त एक चिमूटभर कुंकू भांगात लावल्याने श्रीरामांना दीर्घायुष्य मिळू शकेल, तर संपूर्ण अंगावर कुंकू लावल्याने ते अमर होतील. हाच विचार करून हनुमान महाराजांनी आपल्या संपूर्ण अंगावर कुंकू लावून घेतले. यावरून लक्षात येते की कुंकू आणि नवरा बायकोचे नाते यांचा दृढ संबंध आहे. कुंकवामुळे स्त्रीला एक नवीन सौंदर्य प्राप्त होते. कुंकू भांगात भरल्यामुळे स्त्रीचे सौंदर्य अजूनच खुलून दिसते. तिच्या चेहऱ्यावर टवटवीतपणा दिसतो. महिलांनी आपल्या भांगामध्ये जे सिंदूर लावते किंवा तो सिंदूर आपल्या पतीच्या पैशानेच खरेदी केलेला असावा, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. दुसऱ्यांनी खरेदी केलेला सिंदूर आपल्या भांगात कधीही लावू नये. जर तुमचा नवरा तुमच्यासाठी सिंदूर खरेदी करून तो सिंदूर तुम्ही लावता तर ते पतीसाठी देखील खूपच शुभ मानले जाते. यामुळे आपल्या पतीची प्रगती होते आणि पतीला त्याच्या आयुष्यामध्ये यशाचे नवीन दरवाजे उघडतात. दररोज सिंदूर लावल्याने पती पत्नीचे नाते देखील घट्ट बनते. कुंकू म्हणजे सिंदूर ही एवढी पवित्र आणि अत्यंत शुभ गोष्ट आहे. शास्त्रामध्ये या गोष्टींना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. महिलांनी कधीही दुसऱ्या महिलेचा सिंदूर वापरू नये किंवा आपल्या भांगामध्ये भरू नये. मग ती आपली बहीण आहे, सासू, कुणीही असेल तरी सुद्धा एका महिलेने दुसऱ्या महिलेचा सिंदूर आपल्या भांगामध्ये कधीच भरू नये. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कधी कधी आपण कार्यक्रमांमध्ये किंवा घाई गडबडीमध्ये विसरतो आणि एकाच डबीतून सर्वजण सिंदूर लावत असतात. सर्व महिला मेकअप करताना कोणताही सिंदूर लावत असतात किंवा मग एखाद्या घरामध्ये 4-5 महिला असतात, त्या देखील एकाच डबीतून सर्वजण सिंदूर लावत असतात आणि हे पूर्णतः चुकीचे आहे. कोणत्याही महिलेने फक्त आपल्या पतीच्या पैशातून खरेदी केलेला सिंदूर वापरावा. दुसऱ्या महिलेचा सिंदूर आपल्या भांगामध्ये भरल्याने आपल्या पतीला पैशाची चणचण भासू लागते. असा पतीवर आर्थिक संकटही येतात. टिकलीसुद्धा दुसऱ्या महिलेने खरेदी केली असेल तर ती आपण लावू नये किंवा दुसऱ्याच्या पैशाची टिकली घेऊ नये. आपण आपल्या पैशाचीच टिकली लावावी. आपल्या नवऱ्याच्या पैशातून खरेदी केलेली टिकली दररोज आपण कपाळावर लावली पाहिजे. हे अत्यंत शुभ मानलं जातं. जेव्हा सिंदूर लावत असतो तेव्हा उठल्या लगेच म्हणजेच आंघोळ न करता, स्नान न करता अपवित्र अवस्थेत सिंदूर लावू नये. सुरुवातीला स्नान आधी करून स्वच्छ होऊन आरशात बघून डोक्यावर पदर किंवा ओढणी घेऊन व्यवस्थित सिंदूर लावावा. सिंदूर लावताना माता लक्ष्मी आणि माता पार्वती यांच्याकडे प्रार्थना करावी की माझ्या सौभाग्याचे सदैव रक्षण कर, माझ्या सौभाग्याची वृद्धी होऊ दे आणि निरंतर असेच सिंदूर लावण्याचे भाग्य मला मिळू दे. माझ्या पतीला दीर्घायुष्य मिळू दे. तुम्ही जेव्हा जेव्हा सिंदूर लावत असाल तेव्हा माता लक्ष्मीकडे आणि माता पार्वतीकडे सौभाग्याचे मागणे मागा. तेव्हा माता लक्ष्मी आणि माता पार्वती स्वतः आपल्याला आशीर्वाद देते की तुमच्या पतीला दीर्घायुष्य मिळेल आणि तुम्ही सदा सुहागन किंवा सौभाग्यवती राहाल. सिंदूर लावताना डबी खोलली आणि लगेच सिंदूर लावला असं करू नका. आवडीने, मनापासून, प्रेमळ अंतःकरणाने नवऱ्यासाठी दीर्घायुष्याची शुभकामना करत आणि माता लक्ष्मीकडे सौभाग्याचे मागणे मागत हळूवार सिंदूर लावावा. सिंदूर लावताना तो जर नाकावर थोडासा पडला तर नवऱ्याचे प्रेम अजून वाढते असं म्हटलं जातं. आता हे ऐकायला थोडंसं जरी फिल्मी किंवा सिरियल टाईप वाटत असेल, परंतु हे अगदी खरं आहे की सिंदूर लावताना थोडासा नाकावर सिंदूर पडल्याने नवऱ्याचे प्रेम वाढते. म्हणून महिलांनी नित्यनेमाने सिंदूर लावावा. तिचे सौंदर्य अजून खुलून दिसते. सिंदूर लावताना या महत्त्वाच्या गोष्टीकडे निश्चित लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. सिंदूर लावताना कपाळाच्या बरोबर मध्यभागी 2 भुवयांच्या मध्यभागी सिंदूर लावावा. काही महिलांचा एका साईडला तिरका भांग असतो तर कधीकधी त्या एका साईडलाच कुंकू भांगामध्ये भरतात किंवा मग जशी हेअरस्टाईल बनवली तसा त्या सिंदूर लावत असतात. असे न करता बरोबर कपाळाच्या मध्यभागी सिंदूर लावावा. त्याचं महत्त्व आणि
फळ आपल्याला मिळतं. सिंदूर कधीही कोणाच्याही हाती लागू नये असा ठेवावा, म्हणजेच कोणालाही दिसणार नाही, म्हणजेच त्याला कोणाचीही दृष्टी लागत नाही. थोडक्यात तो लपवून ठेवलाच पाहिजे. सिंदूर लावताना मधोमध भांगा सिंदूर लावावा. तो सर्वांना स्पष्ट दिसणारा असावा. भांगामध्ये सिंदूर लपून राहील असा सिंदूर लावू नये, त्यामुळे पतीची प्रतिष्ठा कमी होते. केसांमध्ये कधीही सिंदूर लपवला जाईल असा लावू नये, तो सर्वांना स्पष्ट दिसेल असाच लावावा. स्पष्ट दिसणाऱ्या सिंदुरामुळे पतीची प्रतिष्ठा वाढते, त्याला समाजामध्ये मान सन्मान मिळतो, प्रत्येक वादामध्ये विजय प्राप्त होतो, असा पती यशाचे शिखर गाठतो. सिंदुराची डबी ठेवताना अशा ठिकाणी ठेवावी की जिला कोणीही स्पर्श करू शकणार नाही, लहान मुलांचे हात पोहोचू शकणार नाही. आपणच ती डबी व्यवस्थित घेऊन व्यवस्थित रोजच्या रोज त्याच ठिकाणी ठेवून द्यावी, कारण सिंदूर खाली सांडणे शुभ नसते असं म्हटलं जातं. आपल्या शास्त्रामध्ये सिंदूर फरशीवर सांडवणे शुभ नसते, अशुभ मानले जाते. नंतर खाली सांडलेला सिंदूर भांगामध्ये भरत नाही, त्यामुळे सिंदुराची डबी अशा ठिकाणी ठेवावी ज्या ठिकाणी लहान मुलं अथवा कोणाचाही हात लागणार नाही. सिंदूर पुरवून वापरावा. सिंदूर पुरवून वापरणे हे सुद्धा अत्यंत पवित्र अशी गोष्ट आहे, तो कधीही संपू देऊ नये. सिंदूर थोडासा शिल्लक असतानाच नवीन आणावा. तुम्ही घरामध्ये देवीला कुंकुमार्चन केलेले जे कुंकू असते ते देखील भांगामध्ये लावू शकता, कपाळावरही लावू शकता. कुंकुमार्चन केलेले कुंकू सुद्धा अत्यंत पवित्र मानले जाते. या कुंकूमध्ये देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो, त्यामुळे निगेटिव्हिटी आणि वाईट शक्तींपासून आपल्याला दूर राहता येते. सिंदूर लावताना सर्व बायकांसमोर किंवा खूप साऱ्या गर्दीमध्ये जेव्हा सगळेजण आपल्याकडे बघत असतील किंवा इतरांसमोर सिंदूर लावू नये. सिंदूर लावताना एकांतात एकट्यात असताना सिंदूर लावावा, कारण मग इथून वेगळा गेला जाऊ सिंदूर इकडे तिकडे वाकडा लागू शकतो. तुमची सिंदूर रेषा इतकीही पातळ नसावी किंवा रुंद किंवा गडद असावी, त्यामुळे आपल्या आपला सिंदूरला कोणाचीही नजर लागत नाही. म्हणजे साऱ्या बायकांसमोर सिंदूर लावू नये. जर तुम्हाला काहीच पर्याय नसेल आणि सर्व बायका त्याच ठिकाणी असतील, तुम्ही सिंदूर लावताना तेव्हा डोक्यावर पदर घेऊन सिंदूर लावताना त्यांना दिसू नये असा लावा. सिंदुराच्या डबीमध्ये ही वस्तू अवश्य मिळवावी किंवा ठेवावी. ती कोणती हे आपण पाहूया. ही वस्तू सिंदुरामध्ये मिसळली तर पतीचे भाग्य चमकते, पतीला अपार धनाची प्राप्ती होते, निरोगी आयुष्य लाभते, पती पत्नीमध्ये प्रेम वाढते, पती पत्नीच्या नात्यासंबंधात मधुरता येते, साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो, पतीला देखील दीर्घायुष्याची प्राप्ती होते, अशा स्त्रियांना देखील उत्तम पती सौख्य लाभते. ती वस्तू म्हणजे माता लक्ष्मी, माता पार्वती यांच्या चरणावर अर्पण केलेले जे कुंकू असते ते कुंकू आणून आपल्या सिंदुराच्या डबीमध्ये मिक्स करावे. यामुळे आपल्याला अखंड सौभाग्यवतीचा वर प्राप्त होतो आणि तो सिंदूर रोज भांगामध्ये लावावा. कपाळावरही रोज तुम्ही तो सिंदूर लावावा. आपल्या कपाळावरती लावताना थोडंसं ओले करून ते कुंकू तुम्ही लावू शकता. यामुळे अशा महिला सदा सुहागन किंवा सौभाग्यवती असं राहतात. महिलांना उत्तम पती सौख्य लाभते असे शास्त्रामध्ये सांगितलं आहे. मोकळ्या कपाळाने आणि मोकळ्या हाताने व मोकळ्या गळ्याने कधीही देवपूजा करू नये. अन्न देखील शिजवू नये असं म्हटलं जातं. म्हणजेच गळ्यात काहीतरी घातलेलं असावं, कानामध्ये काहीतरी घातलेलं असावं, हातामध्ये काचेच्या दोन का होईना हिरव्या बांगड्या असाव्यात आणि कपाळावर टिकली, भांगामध्ये सिंदूर या सर्व गोष्टी अलंकार आवर्जून पाळलेले पाहिजेत, घातले पाहिजेत. या शृंगाराला शास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्त्रीचं रूप यामुळे खुलून दिसतं आणि तिच्या पतीने दुसऱ्या बाईकडे ठुंकून सुद्धा पाहू नये, म्हणून या सर्व अलंकारांची महती आपल्या शास्त्रामध्ये आहे. म्हणून या सर्व अलंकाराने स्त्रीचा सौंदर्य अजूनच खुलून दिसतं. सर्व स्त्रियांनी या अलंकारांचा उपभोग घेतला पाहिजे आणि स्वतःला नीटनेटके सुंदर ठेवायला पाहिजे. महिलांनी भांगात कुंकू लावल्याने अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे कुंकवामध्ये बुध धातू आढळतो, जो ब्रह्मरंध्र ग्रंथीसाठी अत्यंत प्रभावी धातू मानला जातो. यामुळे महिलांना मानसिक ताण कमी होतो. भांगात कुंकू लावल्याने शरीराचा रक्तदाब नियंत्रणात राहतो, अतिशय महत्त्वाचं आहे. शिवाय कुंकू हे हळद आणि लिंबापासून बनते. कुंकवाला महिला आपल्या भांगामध्ये भरतात, त्यामुळे महिलांमधील तणाव दूर होण्यास मदत होते. कुंकू महिलांना ॲक्टिव्ह ठेवण्यास मदत करते.
ब्रह्मरंध्र आणि अग्नी नावाच्या मर्मस्थानाच्या बरोबर वर स्त्रिया कुंकू लावतात, त्याला सामान्य भाषेत सीमांत किंवा भांग म्हणतात. कुंकू हे हळदीपासून बनवले जाते. हळदीमध्ये औषधी गुणधर्म आढळून येतात. याशिवाय भांगात कुंकू भरल्याने एकाग्रता वाढते आणि लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. तसेच अनेक जणांची रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुलभ होत नाही, यासाठी कुंकवाचा वापर केला जाऊ शकतो असेही सांगितले जाते. रक्तासंदर्भातील एखाद्या विकारावरती उपाय म्हणून कुंकू वापरावे, यामुळे रोग लवकर बरा होतो अशी मान्यता आहे. सौभाग्याच्या प्रतीकांपैकी एक असलेले हळद कुंकू महिला आपल्या भाळे लावतात. सौभाग्याचे ते लक्षण मानले जाते. एखादी महिला तणावाखाली असेल किंवा जोडीदाराबरोबरचे संबंध ताणले गेले असतील तर कुंकवाचा वापर केला जाऊ शकतो. ज्योतिषशास्त्राप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी डोक्याखाली कुंकवाची पुडी ठेवावी. 7 दिवस नियमितपणे असे केल्यास तणाव हळूहळू कमी होतो अशी ही मान्यता शास्त्रामध्ये आहे. ज्योतिषशास्त्रानुसार माणसाच्या नकारात्मक भावना दूर करण्यासाठीही कुंकू अतिशय महत्त्वाचे असे काम करते. तेलामध्ये कुंकू मिसळून त्याची पुरतुंडी तयार करावी आणि ती घराच्या प्रवेशद्वारावरती लावावी. ही प्रक्रिया सलग 40 दिवस करावी. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांच्या मनातील नकारात्मकता दूर होते असेही मानले जाते. सिंदूर लावताना ओल्या केसांमध्ये सिंदूर कधीच लावू नये. केसांतून जेव्हा पाणी ठिपकत असते तेव्हा भांगामध्ये सिंदूर भरू नये. केस थोडेसे सुकू द्यावेत, मग भांगामध्ये सिंदूर भरवा. पूर्वी देखील बायका सिंदूर लावताना डोक्यावर पदर घेऊनच सिंदूर लावायच्या आणि मोठे मोठे कुंकवाचा टिळा आपल्या कपाळावरती लावायचा. यामुळे त्यांचं वागणं बोलणं अगदी ठसठसीत असायचं. कारण कपाळावर कुंकू लावल्यामुळे स्त्रियांचा आत्मविश्वास वाढतो. मानवी जीवनातील समस्या दूर करण्यासाठी कुंकवाचा वापर आपण करू शकतो असे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहे. हनुमंत महाराजांना तेलाच्या माध्यमातून कुंकू अर्पण करावे. या उपायामुळे हनुमंत महाराज आपल्यावरती प्रसन्न होऊन भक्तांची मदत करतात अशीही मान्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये तणावाचे वातावरण असेल, वरचेवर बरीचशी भांडणे होत असतील तर गणपती बाप्पांना कुंकू अर्पण करावे. घरातील गणपती बाप्पांच्या प्रतिमेला कुंकुमाचा टिळा लावावा असे ज्योतिषशास्त्र सांगते. गणपती बाप्पांच्या आशीर्वादामुळे घरातील क्लेश दूर होण्यास मदत होते असेही मानलं जातं. तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओच्या कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.